शुभ सकाळ मित्रांनो। तर आज आपला मथुराचा फर्स्ट डे आहे, म्हणजे मथुरा वृंदावन ट्रिपचा फर्स्ट डे। मथुरा आपण पूर्ण फिरणार आहे। तर यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लोर नाही करणार, कुठले कुठले ठिकाण फिरायचे आहेत, कुठून कसं जायचं आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल। तर आता निघालो आहे, हॉटेलमध्ये थांबलेलो। द ब्रिज रिट्रीट म्हणून आहे, खूप चांगला आहे, रूम वगैरे एकदम क्लीन आहे, नीट आहेत आणि मस्त आहे एक्सपिरियन्स, स्टाफ पण चांगला आहे। तर हा बघून घ्या जर आला कधी तर, मस्त असे रूम आहे त्यांचे। आता निघालो आहे जन्मस्थान मंदिरकडे, तर बघूया तिथूनच आपण बाजूनेच गाडी घेणार आहे रेंटवर आणि तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करेल की आपण कुठे कसा फिरू शकतो इथं आणि कुठले कुठले पॉईंट आहेत करण्यासारखे। चला भेटतो तुम्हाला आता मंदिराजवळ डायरेक्ट। हॉटेलच्या बरोबर 2 ते 3 मिनिटावर बरोबर कृष्णभूमी मंदिर आहे। हे बघा कमाने आलेलं आहे जन्मभूमी मंदिरची। जाऊया आतमध्ये, इथे चेकिंग वगैरे असते पूर्ण, तर जाऊया इथून आतमध्ये। मथुराचा जन्मस्थान मंदिरचा जो परिसर आहे ना एकदम चांगला आहे, कारण काल रात्री जेव्हा काहीतरी खाण्यासाठी नाहीतर बाजार बघण्यासाठी जेव्हा आलेलो, जेव्हा दुकानं बंद करायचा टाईम झालेला, तर पूर्ण शॉपवाले स्वतःच्या दुकानाच्या समोरचा परिसर एकदम स्वच्छ करतात, साफसफाई करतात आणि एकदम परिसर एकदम स्वच्छ ठेवतात। तर खूप चांगला वाटला, येऊन नक्की बाजार बघा। मेन करून रात्रीच्या टायमाला या आणि मथुरा मंदिरचा एकदा बाहेरचा परिसर बघा, खूप छान वाटेल। आणि सकाळी तर सगळेच येतात, दुपारी सगळे येतात, पण तुम्ही संध्याकाळी एकदा ट्राय करा येण्याचा आणि परिसर बघण्याचा। मंदिर परिसर बघा एकदम मस्त दिसतो। तर आता जाऊया पुढेच गेट नंबर 1वर बॅग आणि सगळा जमा करायचा आहे, तिथं तुम्हाला दाखवतो कमानी मंदिराची आणि मग आपण आतमध्ये जाऊया सगळा जमा करून। बाकी तुम्हाला आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे, तर बाकी आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे, काही एक्सप्लोरची राहणार नाही। आणि मंदिरामध्ये कॅमेरा काय मोबाईल पण अलाउड नाही आहे। चला जाऊया। हे आहे मित्रांनो सामान घर, इथे सगळं आपला सामान जमा करायचा आणि मंदिरात जायचा, कारण की काहीच आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही। तर इथे असे खूप आहेत, इथे गाईड सांगतील नाहीतर इन्फॉर्मेशन देण्यासाठी बोलतील। तर ट्राय करा, मोस्ट ऑफ ट्राय करा की नकाच घेऊ, कारण की एवढे पण काय माहीत नाही। आपल्याला माहीत आहे की काय काय माहिती आहे ते श्रीकृष्णांची, आपण एवढे पण काही इन्फॉर्मेटिव्ह नाही आहेत। तर थोडंसं ध्यान ठेवा, बाकी खूप चांगला एक्सपिरियन्स होईल। तर चला जाऊया, सामान जमा करू आणि मंदिरात प्रवेश करूया। मस्त असं दर्शन झालेलं आहे जन्मभूमी मंदिरचं, पूर्ण फिरून झालेलं आहे। तर आता जाणार आहे इथून बाईक घेण्यासाठी, आधी थोडा नाश्ता करू आणि मग बाईक घेण्यासाठी जाऊ। बाईक घेऊन मग जाऊ टाईम बघून, कारण की द्वारकाधीशचा मध्ये बंद होतो आणि मग बऱ्याच टायमानंतर ओपन होतो। तर द्वारकाधीशला जायचं की आधी गोकुळला जायचं ते ठरवू। तर चला आधी जाऊया, नाश्ता करू आणि बाईक घेऊ, मग तुम्हाला भेटू मी बाईक घेण्याच्या ठिकाणावर। जन्मभूमी मंदिराच्या मागे जसं आपण गाडी रेंटवर घ्यायला आलो आहे, तर त्याच्याच मागे हा तलाव आहे पोत्राकुंड म्हणून। तर पोत्राकुंड आपण हम्पी टूरमध्ये बघितला, हम्पी ट्रिपमध्ये याला असा तलाव जे होते त्यांना पुष्करणी बोलायचे, आपण इथे पुष्करणी बोलू शकतो, तलावही बोलू शकतो, कुंडही बोलू शकतो। तर याचं नाव आहे पोत्राकुंड। चला आता बाईक घेऊ। तर आपल्याला बाईक रेंटमध्ये हे भेटलेली आहे बघा, गाडी अशा नीट अँड क्लीनमध्ये भेटते आपल्याला अशा प्रकारे, आणि त्यात आपल्याला एक हेल्मेट आणि व्हिडिओ कधी पण रेंटवर घेताना बाईकची पूर्ण काढून घ्या, कारण की जेव्हा रिटर्नला द्यायला आपल्याला कामे येते की काय तुटलं वगैरे नसेल तर, आणि आधीच काय तुटलेलं असेल तर तसं सांगता पण येतो आपल्याला। तर चला आता गाडी घेऊन जाऊया आपण, डेस्टिनेशन नेक्स्ट सांगतो तुम्हाला मी। जसं आपण बाईक घेऊन निघलो तर आधी प्लॅन केला की आधी गोकुळ फिरून घेऊ, कारण की द्वारकाधीश आणि बाकी सगळे ठिकाणं आहेत ते 4 वाजता चालू होतील मथुरामध्ये। तर आता आलेलो आहे तर श्री नंद यशोदा महलमध्ये, तर तुम्हाला दाखवतो। हा आहे बघा, हा आहे नंद यशोदा महल, अशा प्रकारे जाऊन येऊया आतमधून दर्शन घेऊन। तर जसं आपण
यशोदा आणि नंद यांचा महल बघितला तसा आपण निघालो सरळ चिंताहरण महादेव आणि चिंताहरण घाट आहे तिथे आता आलेलो आहे. तर थोडा पाणी वगैरे थंड वगैरे पिऊ, रिलॅक्स होऊ आणि मग बघू मंदिराचं तुम्हाला दाखवतो थोडा आणि मग घाट कसा आहे तेही दाखवेन आणि थोडा घाटावर आराम करू आणि मग निघू मथुराला रिटर्न, कारण की विश्राम घाटाची आरती पण घ्यायची आपल्याला आणि मग आरती घेऊन संध्याकाळी निघू वृंदावनला, कारण की वृंदावनला आज संध्याकाळचा स्टे बुक केलेला आहे आणि मग 2 दिवस आपण वृंदावनला राहू आणि लास्ट 24 तारखेचा बरसाना करू. तर चला आता दाखवतो तुम्हाला घाट आणि महादेवाचं मंदिर. तर हा आहे घाट जो तुम्हाला मी सांगितलेला. तर अशा प्रकारे आहे आणि नदी तुम्ही बघू शकता माझ्या मागे बरोबर. तर आता सध्या थंडी संपलेली आहे तर नदीचा लेवल थोडी नदीची कमी झालेली आहे, तर पावसाळ्यामध्ये फुल भरत असेल. तर अशा प्रकारे घाट आहे. आता जाणार आहे आपण. आता 4 वाजता चालू होईल गोकुलमधला रमण रेती हा ठिकाण. तर तिथला रमण रेतीचं दर्शन घेऊ आणि तिथून रेती घेऊ जोडीला आणि मग तिथून जाऊ डायरेक्ट मथुराच्या विश्रामगड येथे ती संध्याकाळची आरती घेऊ. तर चला जाऊया आता. आता आपण आलेलो आहेत गोकुलच्या लास्ट पॉईंटला रमण रेती इथे. तर इथली स्टोरी अशी आहे की श्रीकृष्णांचा बालपण इथंच गेलेला गोकुलमध्ये, पालनपोषण इथे झालेला बालपणाचा. तर या पॉईंटवर असं आहे की बालकृष्ण इथं खेळायचे रेतीमध्ये, रमत जायचे इथे. तर त्याच्याच पॉईंटवर त्याच याच्यावर या पॉईंटचं नाव ठेवलेलं आहे रमण रेती. तर बघू आतमध्ये जाऊन कसं आहे तिथे आणि काय काय बघायला भेटते. जर जमला शूट करायला, जर असेल अनुमती शूट करायची इथे तर तुम्हाला शूट करूनही दाखवेल. जाऊया आतमध्ये आता. हे बघा हे आहे रमण रेतीच्या इथला पूर्ण लोक कशी मातीने खेळत आहेत. तर लोक खूप एन्जॉय करतात इथे येऊन. बघा सगळे कसे मातीने खेळत आहेत पूर्ण. हे बघा हे बघा कसे लहान मुलं बनलेत पूर्ण. खूप छान अशी फिलिंग आहे इथं. आलं आता मथुरामध्ये रिटर्न आपण. आता घेऊया विश्राम घाटची आरती घेऊ आणि बघू होडीमध्ये जायचा प्रयत्न करू. तर कसा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला दाखवतो आरती कशी आहे ते. तर 7 वाजता चालू होणार आहे आरती. आता आपण वाट बघू, थोडा बाजार फिरून घेऊ आणि घाट पण थोडा बघून घेऊ तिथं जाऊन आणि मग 7ला आरती चालू होईल तर आपण होडीमधून आरतीचं शूटिंग करू तुम्हाला दाखवून. तर विश्राम घाटवर आता यमुना आरती चालू होणार आहे. घंटा वाजत आहे. बघा किती पब्लिक आहे, पूर्ण गर्दी झालेली आहे. आता आपली होडी तिथे लागेल तर बघूया, दाखवतो तुम्हाला आरती जवळ जाऊन. बघितला तुम्ही मस्त अशी आपण यमुना आरती घेतलेली आहे. खूप छान वाटला आणि तुम्हालाही बघून खूप आवडला असेल. तर आजचा मथुराचा पहिला दिवसाचा व्लॉग हा आपला इथेच बंद करतो मी. तर भेटू आपण आता उद्या वृंदावनमध्ये.